पाकातील देशाच्या युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये जाणवू लागलेला आहे आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहे ते आता गॅस सिलेंडर मिळत नाही आहेत. त्यामुळे अनेक सोसायट्या आहेत त्या ठिकाणी देखील काहीतरी उपाययोजना म्हणून वेगवेगळं शक्कल आहे ती देखील लढवली जाते. तर अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत, अनेक छोटे मोठे हॉटेल्स आहेत ते देखील सध्या बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अनेक नागरिकांना या ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे या ठिकाणाहून ते गावाच्या दिशेने आपली वाट आहे ते धरत आहेत. गावी काही अनेक लोक आहेत ते जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपलं कुटुंब घेऊन हे सर्व कुटुंबीय आहेत ते आता गावाकडे जात आहेत. गावी चुलीवरती काहीतरी जेवण बनवून आपण या ठिकाणी जेवण बनवूया असं देखील भूमिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मित्रा, कुठे चालला आहेस? आपण पाहिलं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गॅसची असुविधा होते, गॅस देखील मिळत नाही आहेत, अनेक लोक गावाकडे जातात. कसं बघतो या परिस्थितीकडे आणि तू कुठे चालला आहेस? मी गावी चाललो आहे आता, कारण काय परिस्थिती गॅसची काय दिसते? गॅस आता सिलेंडर भेटतच नाही आहे. आम्ही पण आता तिकडे एक बाटला आम्हाला बुक केला, पण अजून बुकच होत नाही आहे. जेवण हॉटेलला पण बाहेर मोस्टली तर हॉटेलला सर्व बंद आहेत ना, त्याच्यामुळे बाहेर होत नाही. एकच बाटला आहे, तर आम्ही पण आता त्याच्यासाठी मग गावी चाललो आहे. हां. ताई, कुठे चाललात, कुठलं गाव आणि परिस्थिती विचारायचं झालं तर गॅसची परिस्थिती विचारतोय. सध्या गॅस घरी आहे का उपलब्ध? काय वाटतंय, गॅसची किमती किती वाढल्या? गॅसच्या किमती खूप वाढल्या आहेत आणि सिलेंडर आता मिळतच नाही आहेत. 21 दिवसाशिवाय बुकिंग पण होत नाही. कदाचित एखाद्या घरात जास्त माणसं असली तर सिलेंडर लवकर संपतो, तर मग त्यांचे पण प्रॉब्लेम भरपूर आहेत. अनेक लोक गावी देखील चालले आहेत गॅस न मिळाल्यामुळे. कुठेतरी बोलतात चुलीवरती आपण बनवून खाऊ. काय नक्की भूमिका आहे? बरोबर आहे. हो, गावी चालले आहेत कारण सिलेंडर भेटल्यानंतर माणसं जेवणार कशी, जेवण कसं बनवणार? पोरं बाळं पण आहेत ना. थँक्यू. आपण पाहिलं तर काही कुठे निघाला आहेत आणि सध्या परिस्थिती काय आहे? गॅस शेगडी मिळते का? गॅस देखील अनेक मुंबईमध्ये मिळत नाही. काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? बिकट परिस्थिती आहे. नाही मिळत आहे. किती दिवसांनी शेगडी पोहोचते? शेगडी 24 डेज, 24 दिवसांनी. दुसरा परिणाम बघितला तर अनेक लोक आहेत ना गावाकडे निघाले आहेत, गॅस सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे कसं बघताय, चुलीवरती जेवण बनवू गावी जाऊन, अशी देखील भूमिका आहे त्यांची. तुम्हाला काय वाटतंय? हो, आमची पण तीच आता भूमिका आहे, म्हणून आम्ही गावी निघालो आहे चुलीवर जेवण बनवायला. काय मागणी काय असेल? लवकरात लवकर गॅसचा पुरवठा वगैरे व्हावा, जेणेकरून अनेक लोक मुंबईत राहतात, कामानिमित्त येतात. लवकर मिळालं तर बरं होईल. अनेक मिळायला पाहिजे, सगळ्यांना पण सिलेंडर मिळायला पाहिजे. काय आपल्याला मिळून आपल्याला जेवण झालं असं प्रश्न नाही, सगळ्यांचे पण हाल होत आहेत. त्यामुळे आम्ही आता दोघी चाललेलो आहे. आम्हाला काय पैशाचा पण काय मार्ग नाही, त्यामुळे आम्ही गावाला चाललो. चुलीवर आम्ही दोघी गावचे आहे, त्यामुळे गावाला आम्ही ॲडजस्ट करू शकतो. ही संपूर्ण परिस्थिती आहे. आपण दादर रेल्वे स्टेशन पाहतोय. याच रेल्वे स्टेशनवरती मोठी गर्दी आहे ती सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काही चाकरमणी आहेत ते देखील गावाकडे निघालेले आहेत. अनेक चाकरमणी आहेत ते या ठिकाणी टी शर्ट घातलेले आहेत. अनेक कोकणकर असतील किंवा मग विदर्भ असतील, पुणा असेल, या ठिकाणी सर्वच नागरिक आहेत ते आता गावाकडे निघून चुलीवरती कुठेतरी जेवण बनवू आणि त्या पद्धतीने जेवण करून खाऊ, अशी भूमिका आहे ती सर्वांची आहे. आणि याच भूमिकेतून पाहिलं तर लवकरात लवकर शेगडीचा किंवा मग या ठिकाणी सिलेंडरचा या पुरवठा आहे तो केला जावा अशी देखील मागणी आहे ती या ठिकाणी नागरिकांनी बोलून दाखवली. तर अनेक नागरिक हे आता आपल्या गावी गॅस न मिळाल्यामुळे निघालेले आहेत. व्हिडिओ सुरुपेश कांबळीसह निखिल चव्हाण, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.